राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन आणि उपदानाबाबतच्या कार्यपद्धतीत सुधारणा. वित्त विभागाचे नवे परिपत्रक. मुंबई. महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना डीसीपीएस आणि राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली एनपीएस अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीवेतन आणि उपदानाचे लाभ मिळवून देण्याबाबतची सविस्तर कार्यपद्धती स्पष्ट केली आहे. 24 ऑगस्ट 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या या परिपत्रकानुसार कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास किंवा रुग्णता सेवानिवृत्ती इनव्हॅलिड रिटायरमेंट झाल्यास त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला लाभ देण्याबाबतचे नियम अधिक स्पष्ट करण्यात आले आहेत. प्रमुख ठळक मुद्दे. कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाला आणि त्याच्या कुटुंबाने महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 नुसार लाभाचा विकल्प निवडला असेल तर त्यांना कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान देय असेल. रुग्णता सेवानिवृत्ती लाभ. रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्ती उपदानाचा लाभ घेता येईल, बशर्ते त्यांनी विहित नमुन्यात विकल्पाची निवड केली असावी. विकल्प बदलण्याची मुभा. कार्यरत कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीपर्यंत आपला निवृत्तीवेतन लाभाचा विकल्प बदलण्याची मुभा देण्यात आली आहे. एकदा कर्मचाऱ्याने दिलेला विकल्प त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला बदलता येणार नाही. शासकीय येणी आणि समायोजन. कर्मचाऱ्याकडून शासनाला येणे असलेल्या रकमा उदा. सानुग्रह अनुदान, शासनाचे अंशदान आणि त्यावरील व्याज प्रथम सेवानिवृत्ती किंवा मृत्यू उपदानाच्या रकमेतून वसूल केल्या जातील. जर उपदानाची रक्कम पुरेशी नसेल तर उर्वरित रक्कम निवृत्तीवेतन थकबाकीतून समायोजित केली जाईल. ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज प्रक्रिया. सद्यस्थितीत सेवानिवृत्ती उपदानाचे प्रस्ताव महालेखापाल कार्यालयाकडे ऑफलाईन पद्धतीने सादर करावे लागतील. मात्र कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदानाचे प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीनेच सादर करावे लागतील. इतर संस्थांना लागू. हा निर्णय जिल्हा परिषदा, मान्यताप्राप्त अनुदानित शाळा, कृषी आणि बिगर कृषी विद्यापीठे आणि इतर अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांनाही योग्य त्या फेरफारांसह लागू राहील. या निर्णयामुळे एनपीएस आणि डीसीपीएस धारक कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा मिळण्यास मदत होणार आहे. अधिक माहितीसाठी शासन परिपत्रक क्रमांक राणी प्र/2023 प्र/57 सेवा-4 महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.